आजच्या या कार्यकारिणी बैठकीला उपस्थित असलेले सन्माननीय आबा, आदरणीय बापू, आदरणीय भैया, माननीय प्रकाश नाना, अध्यक्ष आपले शहराचे माननीय रवी तात्या, माननीय सुजित भाऊ, माननीय विलास आबा, माननीय अशोक भाऊ, माननीय धनीबाई, माननीय रणमाळेताई, माननीय दीपकजी वारुळे, उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय कार्यकारिणीचे सदस्य, अध्यक्ष, सर्व समितीचे सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो, एक काळ होता शिर्डीमध्ये 11 वाजता सकाळी बैठक जर बोलवली तर खुर्च्या काढाव्या लागायच्या. खुर्च्या कमी कर, थोडा गॅप ठेव, थोडी जागा करा, म्हणजे गर्दी भरून दिसली पाहिजे. फोटोग्राफरला फोटो काढताना हॉल भरलाय असं वाटलं पाहिजे. त्या काळापासून तर आज हा काळ शिर्डीमध्ये आलाय की लोकांना उठून महिलांसाठी जागा करून द्यावी लागते. हे अभूतपूर्व परिवर्तन या शिर्डीमध्ये पाहायला मिळालं आणि याचं सगळ्यात मोठं कारण हे भारतीय जनता पार्टीचं संघटन आहे. या बाबतीत सरकार, भारतीय जनता पार्टीचं असं संघटन आहे ज्यांनी मागच्या 40 वर्षामध्ये एका अशा व्यक्ती आणि अशा परिवाराबरोबर लढा दिला जो सगळ्या दृष्टिकोनातून संपन्न होता. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपण बापू असतील, भैया असतील, पूर्ण ताकदीने आपण उतरायचो. राज्यामध्ये मंत्री आहोत, जिल्ह्यामध्ये अनेक पदावर आपण होतो, पण शिर्डीमध्ये कधीही आपल्याला मताधिक्य मिळून देणारी संघटना आज आपल्या पुढे बसली. आम्ही सगळे प्रयत्न करून झाले, पण हे पोरं सायकलीवर फाटक्या चपलांमध्ये आपल्याला 50% थांबवायचे. ही भारतीय जनता पार्टीच्या संघटनेची ताकद आहे. आमच्याकडे सिस्टम वेगळी होती. आमच्याकडे गाडीमध्ये पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी चालत नाही आणि इथं स्व खर्चातून पक्ष जिवंत राहावा, संघटना जिवंत राहावी, आपला विचार जिवंत राहावा आणि या विचाराला सक्षम पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार पुढे घेऊन जाऊन सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही शिर्डी आतापर्यंत सुरक्षित ठेवली. त्याबद्दल सर्व लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा आजचा दिवस यासाठी आला की हे सगळे लोक कार्यकारिणीमध्ये आणण्याचं काम आपल्या शहर अध्यक्ष माननीय रवीजी गोंदकर यांनी केलं. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि म्हणून रवीला मी जबाबदारी देतो की तुम्ही राहत्यामध्ये जाऊन त्यांची कार्यकारिणी पहा की त्यांनी काय चुका केल्यात. तुम्ही संगमनेरमध्ये जा, संगमनेरमध्ये आपण इथं काय केले शिर्डीमध्ये त्याचं उदाहरण संगमनेरमध्ये दिसलं पाहिजे. तुम्ही श्रीरामपूरमध्ये जा, श्रीरामपूरमध्ये याचं परत कार्यकारिणी तयार करण्यामध्ये त्या लोकांची मदत करा. कारण की अशी कार्यकारिणी जेव्हा तयार होते जी शिर्डीच्या भारतीय जनता पार्टीच्या ठराविक आपल्या युवकांनी मिळून केली, अशी जर कार्यकारिणी एखाद्या नेत्याच्या पाठीमागे असली तर ते नेतृत्व राजकारणामध्ये कधीही अपयशी होऊ शकत नाही. हे मुद्दा मी तुम्हाला सांगतो. रणमाळेताईंचं तसं माझ्या विरोधातच होत्या, पण कधीही आमची प्रत्येक वेळेस भेट ही पारायणालाच व्हायची. पारायणाला आमचे फोटो व्हायचे आणि परत मग आपल्या कामाला दोघं लागायचे. आणि हे या मतदारसंघाच्या राजकीय वैशिष्ट्य ठरलं की आपल्यामध्ये किती जरी मतभेद होते, किती जरी विचार वेगळे होते, तरी द्वेष भावनेनी ना माननीय नामदार साहेबांनी कधी विरोधकांवर कारवाई केली, ना विरोधकांनी कधी पातळी सोडून साहेबांवर टीका केली. हे या साईबाबांच्या पावन भूमीमध्ये आपण
गेल्या कित्येक वर्षापासून संघर्ष झाला, मारामाऱ्या झाल्या. मी काय जुना गावठाणाचा इतिहास सांगायची आवश्यकता नाही. आज जसं तात्या म्हटले की आपण नवीन लोक पुढे आणले, पण हे जे जुने लोक बसलेले आहेत, 1 2 3, हे जेव्हा आमच्याकडे कोणीच नव्हतं आणि जेव्हा तुमच्याबरोबर लढायचं होतं, तर हे सगळे आम्ही बाहेर काढून लढलो म्हणून यांचे तितकंच योगदान संघटनेसाठी. तुमच्यासोबत लढणं सोपं नव्हतं. तुम्ही गाव ठाण्यात लगेच बंद करून टाकायचे, मोटरसायकल लावायचे, सभा होत देत नव्हते आमची. 1980 पासून सुरू झाला म्हणून 80चा इतिहास सांगतो. आमच्या बरोबरच होते अगोदर, तुम्ही बरोबर फक्त आवा उचलले तू तुमच्यामध्ये. विमानाच्या वेळेस एखादा संघाचा माणूस आपल्या बरोबर पाहिजे म्हणून आवा फोडला आम्ही आणि आमच्या बरोबर. म्हणजे शिर्डीचा राजकीय इतिहास जर पाहिला तर विखे पाटलांचं राजकारण, काँग्रेस पक्षाचं राजकारण हे शिर्डीमध्ये येऊन ठराविक 4 लोकांवर राहायचं. उर्वरित गावठाणामधली जी संघटना होती ती इतकी मजबूत होती की कधी आपल्याला ते तोडणं जमलंच नाही आणि जिद्दीने लढायची. पण तरी एवढं सगळं होऊन आजपर्यंत कधीही कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या त्या कालावधीच्या कार्यकर्त्याला आपण प्रशासनाचा वापर करून, पोलिसांचा वापर करून, इतर कुठल्याही मार्गाने कधी त्रास होऊ दिला नाही. आणि हा साईबाबांचा आशीर्वाद राहिला की 40 वर्षापासून या मतदारसंघामध्ये साहेबांना वाढतं मताधिक्य मिळालं. ही खरंच सर्वसामान्य जनतेने दिलेला आशीर्वाद आहे. एक अशी प्रतिमा आपण या ठिकाणी तयार करू शकतो की आज विरोधकही मतदान करताना, आणि मी तुम्हाला लिहून देतो, आज इथं न आलेला विरोधक देखील मतदान करताना जेव्हा बटन दाबायला आतमध्ये जातो, तो समोरच्या स्टेजवर असतो, पण तो हा विचार करतो की आपण जर चूक केली तर ती आपल्याला किती महागात पडेल. हा विचार करून तो बरोबर कमळतच बटन दाबतो. हे आपण आपल्या विकासाच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये साध्य केले. आज या कार्यकारिणीच्या माध्यमातून मी सुरुवात माझ्यापासून करतो की मी कुठल्याही पत्रिकेवर माझ्या नावाची अपेक्षा धरत नाही, कुठल्याही फ्लेक्स बोर्डवर मी माझ्या फोटोची अपेक्षा धरत नाही, कोणी माझ्या नावाला आवाजाव घालव ही मी अपेक्षा धरत नाही. मनाचा मोठेपणा जर प्रत्येकाने ठेवला तर संघटन मोठं होतं. याची सुरुवात फक्त माझ्यापासून नाही, आपल्या नेतृत्वापासून करा की 100 पेक्षा जास्त आमदार असून देखील संघटना टिकावी म्हणून आपले नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं संघटनेसाठी. याचं मोठं बलिदान कोणाचं नाही. आणि जेव्हा आपला नेता एक आदर्श आपल्या पुढे ठरवून देतो तर त्या आदर्शाला धरूनच आपण पुढे चाललं पाहिजे. हा पक्ष एका दिवसात उभा राहिला नाही. हा पक्ष एका रात्रीमध्ये किंवा एखादी सत्ता एका दिवसामध्ये आपल्याला मिळाली नाही. 50 वर्षाचा संघर्ष स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या माध्यमातून, अडवाणी साहेबांच्या माध्यमातून याची सुरुवात झाली आणि 2 खासदारापासून आपण 300च्या पुढे जाऊ शकलो. हे फक्त आणि फक्त त्याग आणि बलिदान प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं हे योगदान आहे, बलिदान आहे की आज आपण हा आनंदाचा दिवस या ठिकाणी पाहू शकतो. आज आपल्याला सगळं आहे. आज प्रधानमंत्री आपले आहे, मुख्यमंत्री आपले आहे, पण एक काळ असाही होता की जेव्हा काही सत्ता नसताना देखील संघटना टिकून राहिली. आणि म्हणून तो दिवस आपण जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत आज आपलं वर्तमान हे सुरक्षित राहू शकत. ज्या दिवशी आपण इतिहास विसरू, ज्या दिवशी मी बापूचं योगदान विसरेल, ज्या दिवशी मी ज्ञानेश्वराबाचं योगदान विसरेल, ज्या दिवशी मी अभय शेळकेचं योगदान विसरेल, त्या दिवशी माझं वर्तमान कधीही स्थिर होऊ शकणार नाही आणि मी भविष्याचा विचार करू शकत नाही. इतिहासामध्ये दिलेल्या योगदानाचा विचार झाल्यानंतरच भविष्याची पायाभरणी होऊ शकते. हा विचार प्रत्येकाने करायला हवा. हा प्रवास आहे. या प्रवासामध्ये संघटना वाढल्यानंतर प्रत्येकाला अपेक्षा आहे की नगरसेवक व्हावं, प्रत्येकाला वाटतं मी नगराध्यक्ष व्हावं, पण आपण कशासाठी होतो हे कोणाला माहिती नाही. मला नगराध्यक्ष व्हायचे कशासाठी विचारलं माहिती नाही. हे भाषणाचे मुद्दे झाले हो.
मला शिर्डीचा विकास करायचा. काय करायचा सांग? नाही. एक माणसावर शिर्डी अवलंबून नाही. एकटे राधाकृष्ण विखे साहेब काही करू शकत नाही, एकटा सुजय विखे काही करू शकत नाही, एकटे कैलास बापू काही करू शकत नाही. या हॉलमध्ये बसलेला प्रत्येक माणूस हा सुजय विखे म्हणून पळाला तर शिर्डी आपण विकासाकडे घेऊ शकतो. कुठलाही एकटा व्यक्ती हा शिर्डीला पुढे नेण्यासाठी काही करू शकणार नाही. एक संघटित प्रयत्न असला पाहिजे. आपण MSFच्या माध्यमातून जे एक्सपेरिमेंटल मॉडेल केलं, आज आपल्या माता भगिनींना सुरक्षित करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. मला अजूनही कठोर कारवाई करायची, पण डॉक्टर या नात्याने हे मला माहिती आहे की कडू औषधे हळूहळू दिलं पाहिजे. जेव्हा आपण लहान बाळाला जास्त कडू औषध दिलं की तो उलटी करतो, मग आपले कपडे घाण होतात आणि ते औषध न केल्यामुळे त्याचा आजार बरा होत नाही. बरोबर आहे माहिती? म्हणून हळूहळू कडू औषध देत राहिलं आणि मध्ये मध्ये कडू औषध देताना आपण काय करतो, थोडं खडी साखरही देतो किंवा त्याच्यामध्ये मध्ये टाकून देतो. तर कडू औषधामध्ये मध टाकून जर दिलं तर ते शरीरामध्ये जाईल, पेशंटही लवकर बरा होईल आणि आपले कपडे घाण होणार नाही. हे डॉक्टरच्या भाषेमध्ये मी तुम्हाला साध्या भाषेत सांगायचं. नुसतं तोंड उघड टाक टाक तसं होत. आणि जर तशी परिस्थिती आलीच तर मग सलाईन लावल्याशिवाय पर्याय नाही, मग इंजेक्शन काढावं. जर असं वाटतं, जसं मी मधल्या काळात औषधाच्या पलीकडे गेला होता पेशंट शिर्डीचा, त्याला सलाईनच लावावं लागली. मोठे इंजेक्शन, माणसाचे इंजेक्शन, जनावरांचे इंजेक्शन माणसाला द्यावं लागले. तेव्हा जाऊन आजार व्हायला सुरू झाला. आता गोळ्यांनी काम होतंय. गोळ्यांनी हळूहळू गोळे बंद करू, परत गोळ्यांवर इंजेक्शनकडे जायला नको. ही भूमिका आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, संघटनेमध्ये प्रत्येक प्रकारचे लोक असतात, प्रत्येक विचाराचे लोक असतात. सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला चालावं लागेल. कोण मोठा, कोण लहान, कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे, हा काळ गेला हो. मला कळत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला मी आवाहन करतो की हा मागच्या 15 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये आलेला महापूर, तो मराठाच्या घरात पण पाणी घेऊन गेला, माळी समाजाच्या घरात पाणी घेऊन गेला, मुसलमानाच्या घरात घेऊन गेला, आदिवासीच्या घरात घेऊन गेला, STच्या घरात घेऊन गेला. अरे जेव्हा निसर्गाला जात धर्म नाही तर माणसाने जात धर्माच्या कोणत्या भांडतात. आज आपण जेव्हा शिर्डीमध्ये पाणी आलं, कुणी हे विचार केला की बाबा हे मुसलमानाच्या घरात गेले का? मला अभिमान वाटतो अशा संघटनेचा की माझा प्रत्येक युवक प्रत्येक दारावर गेला आणि आपण धान्य वाटलं, अन्न वाटलं आणि प्रत्येकाला सुरक्षित स्थानावर स्थलांतर केलं. काल एक आपल्या संघटनेच्या उत्तम भयाच्या मुलाचा अपघात झाला तर 100 मुलं त्या शिर्डीला गोळा झाले कॅज्युअल्टी. हे ऋणानुबंध आपण तयार करू शकतो. हा एकोपा आपण तयार करू शकला. तो नुसतं उत्तम भयाचा मुलगा नाही, माझा पण मुलगा आहे, माझा पण भाऊ आहे. ही भावना सगळ्यांनी एकत्रित करून, मी जाम झालो, जास्त गर्दी झाली का मग सगळे सल्ले देतात, कोणी इकडे जा, कोणी तिकडे जा. पण मला आनंद वाटला, शेवटी माझा सल्ला अंतिम कामाला आला. आपण तो मुलगा वेळेवर योग्य ठिकाणी पोहोचू शकलो आणि त्याचं रात्रीच ऑपरेशन झालं आणि साईबाबांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनांमध्ये त्याचं नाव घेऊन आपण प्रार्थना करावी. मला वाटतं की 2-3 दिवसामध्ये तो बराही होईल, कारण की आपल्यामधला मुलगा आहे. इथं आलेला प्रत्येक मुलगा आपला आहे. कोणी बाहेरून आलेला नाही, कोणी अमेरिकेहून आलेलं नाही. आपण भांडत राहिलो तर आपल्याला काहीच याच्यामध्ये साध्य होणार. संघटनेमध्ये एकोपा असला पाहिजे. मतभेद असू शकतात. 2 पॅनल होते, 3 पॅनल होते. कोणी जरी नकाराध्यक्ष झाला, आमच्याशिवाय काम करू शकतो का? निधी आणल्याशिवाय काम होऊ शकतं का? गावात कोणी जरी सरपंच झाला, नामदार साहेबांशिवाय काम होऊ शकतं का? नाही होऊ शकत. तुम्ही भांडत बसा. मी आणि साहेबांनी हे ठरवलंय, भांडू द्या सगळ्यांना. तुम्हाला जप ठेवलं ना, तुम्ही आमच्या डोक्याला ताण करा, तुम्ही खालीच भांडत बसा. तुमच्या भांडणं मिटवण्यापेक्षा शिर्डीचा विकास आवश्यक आहे, मतदारसंघाचा विकास आवश्यक आहे, मुलांना रोजगार देणं आवश्यक आहे, महिला सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे, संस्थांच्या माध्यमातून शिर्डीचा विकास होणं आवश्यक आहे. इतक्या वर्षापासून या संस्थांमध्ये 3 सदस्यीय समिती कार्यरत आहे. आम्ही देखील तो प्रयत्न केला, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून प्रयत्न केला, पण दुर्दैवाने न्यायालयाने ती याचिका फेटाळली. काय हरकत नाही, परत प्रयत्न होईल. विश्वस्त मंडळ आलं पाहिजे.
विश्वस्त मंडळी येऊन, शेवटी हा पैसा जो येतो तो पैसा या शिर्डीच्या मुलांचं भविष्य आहे. अनेक निर्णय मला घ्यायचे, पण दुर्दैवाने आपल्याकडे ती ताकद किंबहुना ती संधी नाही. 6 महिने तुम्हाला सांगतो, 6 महिन्यामध्ये हा शिर्डीचा एवढा भौगोलिक चित्र मी बदलून टाकेल की पुढचे 25 वर्ष शिर्डीचे लोक आशीर्वाद देतील, एवढी ताकद आहे. राजकारणामध्ये तोच माणूस विकास करू शकतो जो त्याच्या पैशाच्या टक्केवारीमध्ये स्वार्थ ठेवत नाही. नाहीतर एक गोष्ट मंजूर करायची, माझे 5%, माझे 10%, त्यामुळे खरे शिर्डीचा विकास झाला, त्यामुळे आपण पाणी देऊ शकतो, त्यामुळे रस्ते करू शकतो. आज प्रत्येक गल्लीमध्ये कॉन्क्रिटीकरण, 24 तास स्वच्छ प्यायला पाणी, कचऱ्याचा एक दाणा कुठं दिसत नाही. हे सगळं तुमच्या आशीर्वादाने शक्य झालं आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो की शिर्डीमध्ये विकास करत असताना एवढी मोठी लोकसंख्या येऊन, तुम्ही पंढरपूरची पहा अवस्था काय, मोठे मोठे धर्मस्थळाला जाऊन पहा अवस्था काय आहे. तिरुपतीचं मंदिर हे डोंगरावर आहे, पण खाली तिरुपतीचं गावाची अवस्था काय आहे. एवढी लोकसंख्या येऊन देखील आपण शिर्डीमध्ये योग्य ते वातावरण करू शकतो. हे सगळे तुमच्या आशीर्वादाचा परिणाम आहे आणि म्हणून हे एकत्रित सलोखा कायम ठेवा. व्हॉट्सअप कमीत कमी वापरायचा प्रयत्न करा. व्हॉट्सअप हा या आजच्या पिढीला लागलेला श्राप आहे. मोबाईल हा आजच्या पिढीला लागलेला सगळ्यात मोठा श्राप आहे. जसं मग अशी सरांनी सांगितलं की छडी ही शिक्षकाच्या हातात दिल्याशिवाय परत समाज सुधारणा होऊ शकत नाही. तर जशी छडी देऊन शिक्षकाच्या हातात दिली पाहिजे, तशा मुलांच्या हातातून मोबाईल देखील काढले गेले पाहिजे, नाहीतर आपण पुढच्या 25 वर्षामध्ये शिर्डीच राहणार नाही. आई वडिलांनी कठोर व्हायला. रोज माझ्याकडे येणारे प्रकरण, एक मुलगी जिला आई वडिलांनी तिथं शेती गहाण ठेवून, दागिने गहाण ठेवून इंजिनियर केलं, ती एका दिवसात दुसऱ्या मुलाबरोबर पळून जाते आणि जेव्हा तिला आम्ही पकडून आणतो ती पोलीस स्टेशनमध्ये बापासमोर म्हणते की मी तुझ्याबरोबर जाणार नाही. याच्या इतका मोठा समाजाला लागणारा श्राप दुसरा कुठलाच नाही. मी थांबू शकत नाही, कायद्यापुढे मी नाही, कायद्यापुढे तिचा बापही नाही. बापाला मुलगी जवळ ठेवण्यासाठी कायद्याची सुरक्षितता नाही, असा कायदा काय कामाचा मला हे कळत नाही. आणि हे सगळं इतकं विक्षिप्त झालेलं आहे समाजामध्ये, हे कसं नियंत्रणात आणावं याचं उत्तर माझ्याकडे नाही. त्यामुळे अनेक गोष्टींमध्ये कायदे मोडावे लागतात, अनेक गोष्टींमध्ये कायदे हातावे घ्यावे लागतात. समाज सुरक्षित ठेवण्यासाठी समोर बसलेल्या कुठल्याही मुलांनी कायदा मोडला तर मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार हा तुम्हाला शब्द देतो. बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला निर्णय हातात घ्यावे लागतात. मुलीची छेड काढली जाते रस्त्यावर, 3 छपरी पोरं मोटरसायकलवर फिरतात आणि आपण पोलीस कंप्लेंट द्यायला जातो. एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा जायची गरज नाही. पहिला ठोका आणि मग मला वाचवा, मी तुम्हाला वाचवा. कायद्याची एवढी लवचिकता आहे. बंदूक सापडली तरी एका दिवसामध्ये जामीन. तक्रार करणारे लोक धावतात. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहोत. 2 महत्वाचे मुद्दे आज आपल्या समोर मी मांडतो. हा आपल्या अभिमानाची गोष्ट आहे की ज्या व्यक्तीमुळे हे देश सुरक्षित आहे, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशाचे गृहमंत्री ज्यांनी 370 कलम हटवला, ज्यांनी मिझोरम आणि त्या उत्तर भारतीय नॉर्थ ईस्ट स्टेट्स मध्ये शांततेचा करार केला, ज्यांनी आसाम मध्ये बोडो मिलिटंट हद्दपार केले, ज्यांनी गडचिरोली आणि त्या भागातल्या महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न केला, संपवला आणि देश एकत्रित करायचा प्रयत्न केला, असे आपले राष्ट्रीय नेते, देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेब 3ऱ्यांदा शिर्डीमध्ये येत आहेत आणि म्हणून त्यांच्या स्वागताची तयारीची ही बैठक आहे. माझ्या परिवाराला हा अभिमान आहे की आमच्या परिवाराला दुसऱ्यांदा त्यांना घरी घेऊन जाऊन जेवण देण्याचा मान प्राप्त झाला. हे सगळं साईबाबांचे पुण्य आहे. ते कुठले
माझी नगराध्यक्ष किंवा माझी सरपंच नाही घरी आले जेवले तरी बरं. ज्या माणसाची वेळ मिळणं देखील अवघड आहे तो व्यक्ती दुसऱ्यांदा आमच्या घरी स्नेह भोजन करण्यासाठी येतो. हे सगळं या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आणि साईबाबांनी दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम आहे की अमित शहा साहेब तिसऱ्यांदा शिर्डीमध्ये येत आहेत, दुसऱ्यांदा लोणीमध्ये येत आहेत आणि म्हणून त्यांच्या स्वागताची शिर्डीची जबाबदारी ही या भारतीय जनता पार्टी संघटनेची आहे. स्वागतामध्ये 2 भाग आपल्याला करायचे आहेत. एक जे युवा मोर्चा योगेश आणि त्यांनी जेव्हा राष्ट्रीय कार्यकारिणी झाली तेव्हा ते माझ्याकडे आले मुलं. माझा आणि त्यांचा पहिलाच संपर्काचा संवाद एवढा नव्हता. ते म्हणजे दादा आमच्याकडे जबाबदारी ती आम्ही करतो. मी म्हटलं ते झालं अवघड आहे मीटरला मला त्वरित दिसतंय अवघड आहे खर्च किती करायचा किती रुपये लागतील. त्यामुळे काय 1.5 लाख रुपये आम्ही करून टाकू सर. 1.5 लाख माझ्या आयुष्यात कधी कानाला ऐकायला नाही आले. आमच्याकडे 5 खाली सुरू होत नाही. आणि त्या मुलांनी रात्र दिवस पूर्ण झेंडे पूर्ण भगवा पताका पूर्ण फ्लेक्स बोर्ड आणि म्हणून ही जबाबदारी यावेळेस परत त्याच मुलांकडे देऊन शिर्डीची सजावटीची जबाबदारी आपल्या या अभय शेळकेंच्या हॉटेल पासून तर सनॅन स्टँड पर्यंत आणि इथून तर शिर्डीच्या बाहेर पडूपर्यंत अमित शहा साहेबांना वाटलं पाहिजे की मी कुठं आलोय, मी काही गुजरातला आलो की मी शिर्डीला आलो. एवढं भगवं शिर्डी दिसलं पाहिजे आपली जबाबदारी. प्रत्येकाने टीम डिवाइड करा, प्रत्येकाने एरिया डिवाइड करा. आता आतमध्ये लावत नका बसू, जिथं रस्ता आहे तो मेन घ्या, नाही तर आपण आपल्या घरावरच चालू झाले तसं नाही. जे प्रथम दर्शनीय भाग आहे तो प्रथम दर्शनीय भाग इथून तिथपर्यंत बोर्डचं डिझाईन, अमित भाईंचं डिझाईन, मुख्यमंत्री महोदयांचं डिझाईन, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अमित भाई माझ्या मते रात्री 10 वाजता शिर्डी एअरपोर्टला येतील 4 तारखेला आणि 10:15 पर्यंत मुक्काम आहे शिर्डीला आणि सकाळी 11 वाजता साई मंदिरात आहे. तर आपल्याला जेव्हा त्यांचा जाण्याचा वेळ असेल लोणीकडे हेलिकॉप्टरने गेले तर उत्तमच आहे, रस्त्याने जर गेले तरी आपल्याला त्याचं नियोजन करायचं. पण आपल्याला पूर्ण शिर्डी सजवायची आहे. यासाठी एक कमिटी स्थापित करून प्रत्येकाला जबाबदारी वाटा. काही लोक जबाबदारी ती राहतील काही हरकत नाही, प्रत्येकाला जबाबदारी मिळेल असंही नाही. तर अमित भाईच्या स्वागताची जबाबदारी आपल्यावर आहे. ती जबाबदारी आपण चांगल्या पद्धतीने पार पाडा. जेवढे प्रमुख पदाधिकारी आहेत यांना मी कुठे ना कुठेतरी लाईनअप मध्ये बसवायचा प्रयत्न करतो. एअरपोर्टला घ्यायला जायचं असेल, सनॅन स्टँडला असेल, मंदिरात असेल, मंदिरात आपण प्रधानमंत्री आले होते तेव्हा आपले सगळे प्रमुख लोक बॅरिकेड लावून तिथे उभे केले होते. तर आपण प्रयत्न करू की सगळ्यांना अमित भाईंना भेटायला मिळेल किंवा पाहायला तरी मिळेल. काही लोक हुकतील काय हरकत नाही, परत 6 महिन्यानंतर बोलून घेऊ आपण साहेबांना विनंती करून. तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून परत एकदा बोलू. हे जे काही आज माननीय अमित भाई यायला तयार झाले यामध्ये फार मोठा वाटा माननीय फडणवीस साहेबांचा. त्यांनी देखील विनंती केली आणि खरं मी त्यांना 15 ऑक्टोबर तारीख मागितली होती की शिवपुराण कथेच्या सांगतेला ते यावेत. पण आता बिहारची निवडणूक असल्या कारणाने त्यांनी आम्हाला फोन लावून ऑफिस मधून विचारलं, ऑफिसच्या त्यांच्या लोकांनी की आपल्याला 5 तारीख चालेल का. म्हटलं चालेल, हा प्रश्न चुकीचा आहे. म्हटलं तुम्ही कधी आले तरी आम्ही आमची जबाबदारी आहे, आमची संघटना जेवढी मजबूत आहे, शिर्डी भारतीय जनता पार्टीला तुम्ही 24 तास अगोदर जरी सांगितलं तरी आम्ही जंगी तयारी करण्याची ताकद ठेवतो. ही या भारतीय जनता पार्टीची ताकद आहे आणि म्हणून आपण या कामाला लागलं पाहिजे. पावसाळ्याचं वातावरण जरी असलं तरी आपल्याकडे पुढचे 3 दिवसच आहेत. आज 2, 3, 4ला संध्याकाळी येत आहे, त्यामुळे 3च दिवस आहेत. जे काय करायचे ते करा, जे काय लागतं तुम्ही गमे आपण नेमलेला आहे, तुम्हाला सगळं मिळेल. तुम्ही फक्त मेहनत करा, हे आपल्याला करायचं. त्याचबरोबर 11 तारखेला साधारण संध्याकाळी 5 ते 7 या काल 5 ते 7 धरून 4 ते 5 पुढे बाजारात परमपूज्य प्रदीप मिश्राजी यांचा आपण मिरवणूक शिर्डीमधून काढणार आहोत. ही मिरवणूक काढत असताना रस्त्याच्या एका बाजूनेच ती निघेल, पण ती निघत असताना दोन्हीही बाजूला महिलांची संख्या तसेही जवळपास 2500 तर नोंदणी तशी झालेली आहे.
आपण राहत्याच्याही महिलांना, राहत्याच्याही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विनंती करू की शिर्डीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं. 1 किलोमीटर साधारण आपल्या मिरवणुकीचा पॅच राहणार आहे. महाराज म्हटले मी 1 किलोमीटर फार तर फार मिरवणूक मध्ये असेल, त्याच्यानंतर मला जिथं मुक्काम आहे तिथे जायचं आहे. तर 1 किलोमीटर मध्ये आपलं कोणचा पॅच निवडायचा, प्रत्येकाने आपले आपले भाग निवडून महिलांमध्ये जनजागृती करून महिलांची बैठकी घेऊन त्यांच्या स्वागताची तयारी, आपण रस्त्यावर रांगोळी कशी काढणार आहोत, आपण कसं स्वागताचं नियोजन करणार आहोत, हे तुम्ही आज मी फक्त चर्चेमध्ये सोडून जातो. 6-7 तारखेला परत एकदा मुख्य आयोजकांमध्ये जे जे नियोजन केलं असेल, जे जे वेगळ्या वेगळ्या समितीचे अध्यक्ष असतील त्यांना बरोबर घेऊन आपण ते सगळ्या नियोजनाचा अभ्यास करू. काय राहिले काय नाही, कोणी मागे राहतंय का, आणि एक जंगी स्वागत आपण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये माझा अनुभव कमी आहे, पण आपण ढोल आणायचं तर कुठून आणला पाहिजे, अजून काही आपण देखावा आणू शकतो का, या सगळ्या गोष्टींच्या सूचना तुम्ही अध्यक्षांकडे देऊ शकता, गमेकडे देऊ शकता. कोणाला त्याच्यामध्ये योगदान द्यायचं असेल तुम्ही तसंही देऊ शकता. तर हा झाला मिरवणुकीचा भाग. 11 तारखेचा 4 ते 6 मधला, आणि 12 ते 16 यामध्ये मला किमान पळणारे, परत सांगतो, किमान पळणारे आणि 35 वर्षाच्या 40 वर्षाच्या आतले संयोजक लागतील, जे तिथं आपलं वेळ द्यायला तयार असतील. 12 ते 6 दुपारी 12 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथं नियोजनाला मला शिर्डीमधून मुलांची आवश्यकता आहे, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. जी कोणाची भावना असेल, ज्या कोणाला वेळ देणं शक्य असेल, अनेक लोक व्यावसायिक आहेत, अनेक लोक आपल्या व्यवसायामध्ये आहेत, गर्दी नाही करायची. तिथं महिलांची गर्दी एवढी आहे, 100 बस आहे मिनिमम. तुम्ही बसता भाई 35च्या तुमचं तुमचं ते कपाडाचं आधार कार्ड काढा. संध्याकाळची वेळ एका बाईट मुळे लगेच तुमचं हे पण आपण सगळे त्यामध्ये मी तुम्हाला आकडा लिहून देतो की 12 तारखेला कथा सुरू होणार आहे. आता पाऊस येऊ नाही तर पूर येऊ, आपले बोर्ड लागले, त्यामुळे आपण जर कथा कॅन्सल केली तर मग महाराष्ट्र दुसरं कोणी घेऊ शकत नाही असं आपलं नाव आहे. त्यामुळे आपल्याला ती कथा आता पार पाडायचीच आहे. किती कॅन्सल आलं तरी ती कथा पारच पाडायची. आता मी ते ठरवलंय, आम्हाला इतकं रोज ग्राउंडवर आलं का पाणी, आलं का पाणी, पण म्हणता हात टाकायचं नाही. हे महाकाल आपली परीक्षा घेतो आणि या महाकालाच्या परीक्षेमध्ये शिर्डीचा प्रत्येक युवक ताकद लावून त्याच्यामध्ये यशस्वी होणार. हे आपण त्या ठिकाणी महाकालाच्या आशीर्वादाने पुढे जाणार आहोत. कारण की तो एक कार्यक्रम झाल्यानंतर मला असं अंतर्गत मत वाटतं की आपल्या परिसरामध्ये सगळे संकट दूर होतील. ही अंतर्गत भावना आहे. शेवटी धार्मिकतेमध्ये आपली आपली भावना असते. असा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये कोणी घेऊ शकला नाही. महाराष्ट्रामध्ये जळगावला कथा होती, त्या लोकांनी नाही म्हणून सांगितलं कारण की पाऊस पडतो, ती ऑनलाईन झाली. त्याच्या अगोदर कृष्णेश्वरला कथा होती, ती पावसामुळे ते नाही म्हणते, ती कॅन्सल झाली. मग मला महाराजांचा फोन आला की आप ले सकते हैं क्या? मैंने कहा नहीं, हमारे इसमें डिक्शनरी में नहीं, कुछ भी हो जाएगा, आपकी कथा होएगी, शिरडी में ही होगी और हम लोग इसको यशस्वी करके दिखाएंगे. हे आपण तुमच्या वतीने शब्द दिलाय. म्हणून चिखल असो काही असो आपल्याला दिवस रात्र काम करायचं, आपण ते करणार. आणि जो आपण अभूतपूर्व देखावा उभा करतोय, तुम्ही कधी ग्राउंडवर गेला तुम्हाला लक्षात येईल, तर 500 फुटाचा मोठा देखावा. त्या देखावामध्ये जे सेंट्रलचं डोम आहे, ते सेंटरचं मंडप आहे, तिथं आपण 4 धाम घेतले आणि
दोन्ही डोमला इकडे 6 ज्योतिर्लिंग घेतले, इकडे 6 ज्योतिर्लिंग घेतले. तो देखावा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शंकराचा देखावा राहणार आहे, महादेवाचा देखावा राहणार आहे. आणि असं अभूतपूर्व नियोजन आपण करत आहोत. या नियोजनामध्ये आपण सहभागी व्हा. लागलं पुण्य लागलं, नाही मिळालं, काम करत राहायचं. कोणाच्या पदरी काय परमेश्वराने ठरवलं तुम्ही ठरवू शकत नाही. मी चांगलं काम करूनही पडलो. एवढं चांगलं काम नगरमध्ये आजपर्यंत कोणी केलं नव्हतं, तेवढं मी केलं तरीच पडलो. पण 3 महिन्यामध्ये परत तेवढ्याच ताकदीने उभं राहिलो. ही फक्त गरिबांचा आशीर्वाद आणि परमेश्वराची पुण्याई असते. पुण्य हे करत राहावं लागतं. कधी ना कधी त्याचं फळ मिळतं. पराभवाचं काहीतरी कारण होतं. ते कारण असं आहे की ते पराभव झाल्यामुळे मी खरं शिर्डीचा विकास करू शकलो, नाही तर शिर्डीचा विकास झाला नाही. बाबांनी सांगितलं की तू तिकडे गडबड करू नको, तू इकडे काय खरं राहिलेलं नाही, तुझी गरज इकडे जास्त आहे. आणि म्हणून आपण 3 पॅकचं काम सुरू केलं. आपण आता पट्टे वाटपाचं काम फक्त फाईल शेवटच्या टप्प्यात आहे, ती मंजूर करतो. आणि या एका महिन्यामध्ये नामदार साहेबांच्या हस्ते आपण 15 कोटी रुपयाचं शिर्डीमध्ये स्टेडियमचं देखील भूमिपूजन करणार आहोत. MIDC तर आहेच, तिथं चालूच समजा, तिथे बांधकाम चालू आहे, तिथं रोजगार संधी मिळेल, या सगळ्या गोष्टी आहेत. 5 वर्षाचा आराखडा असतो, तो काही एका दिवसात मी लगेच सगळं करू शकत नाही. जोपर्यंत राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब आपल्या पाठीशी आहेत, तोपर्यंत त्यांना कुठलीही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही, किंवा ते नाकारतच नाही. काही असलं का विखे पाटलांचं काम करून टाका, एवढं मोठं मन फडणवीस साहेबांनी आपल्या प्रती दाखवलं. आणि हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत की महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर दिली आणि आपण ती यशस्वी पद्धतीने पार पाडली. हे सगळ्या गोष्टी एका दिवसात होत नाही. ते कधी चांगले दिवस येतात, कधी वाईट दिवस येतात. चालत राहायचं, हसत राहायचं, फार दुःखी व्हायचं नाही. काही लोक नगरपालिकेला पडले की काय होतं 6-6 महिने दिसतच नाही, काय फरक पडत. आणि काही लोकांना असं वाटतं की मी जर नाही झालो तर काही खरं नाही. मना वाचून काही आणलं नाही बाबा. देश चालतोय, राज्य चालतंय आणि शहरही चालतच राहते. कोणा वाचून काही थांबलेलं नाही. एक गेला दुसरा येतो, दुसरा गेला का तिसरा येतो. खडे फेकले तर प्रत्येक पुढारी लागतील एवढे पुढारी. काम करत राहा. मनामध्ये बाबांप्रती, मनामध्ये गरिबांप्रती चांगली भावना ठेवा. अनेक लोक उपवास करू राहिले 7-7 दिवस, 8-8 दिवस. महिलांचं नाही बघा, आमच्या पुरुषांचं चालू आहे. महिलांनी याच्यामधून मायनस करतोय चर्चेमधून. पुरुष मंडळी अनेक लोक उपवास सगळे करतात. ज्या दिवशी तुम्ही गरिबांमध्ये परमेश्वर शोधाल, त्या दिवशी तुम्हाला उपवास करायची गरज पडणार नाही. आणि मी तेच करतो. मी माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं, आताही सांगतो, मी हे सगळ्या गोष्टी पाळत नाही. मी गरिबांमध्ये माझा परमेश्वर शोधतो. तोच परमेश्वर हा अंतिम असतो. हे बाकी तुम्ही काही जरी समाजासाठी देखावासाठी करत असाल तरी परमार्थ होऊ शकत नाही. तर आपण सर्वजण आलात. फार जास्त बौद्धिक विचार मी मांडणार नाही, तर ते म्हणजे काय कार्यक्रम पुढच्या बैठकीत निम्मे सापडतील. तर अतिशय उत्कृष्ट काम अध्यक्ष आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी केलं. आपल्याला वेळ कमी आहे. आम्ही भाईंचं स्वागत जंगी झालं पाहिजे. ज्या माणसामुळे आज देश सुरक्षित आहे, ज्या माणसामुळे आपण आहोत, ज्या माणसामुळे आपलं अस्तित्व आहे, तो आज आपल्या गावाला येतोय आणि त्यांचं स्वागत जंगी व्हावं. त्यांना अभिमान वाटला पाहिजे की माझा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता माझ्या स्वागतासाठी हे करू शकला. हा गर्व त्यांना झाला पाहिजे आणि तो मनात ठेवून ते गेले पाहिजे दिल्लीत. अशी जंगी तयारी शिर्डी भारतीय जनता पार्टीने करणं अपेक्षित आहे आणि ती आपण कराल हा विश्वास व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात. नवीन कार्यकारिणीमध्ये सहभागी झालेले प्रत्येक सदस्य, आपल्या सगळ्यांचं संघटनेमध्ये मी स्वागत करतो. तुम्ही आज चांगलं काम करत आहात. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने योगदान देत आहे. आणि म्हणून जे मी म्हटलो की साहेबांच्या वेळेस मी का नाही आलो, की असं भाषण मी साहेबांपुढे करू शकत नाही. साहेबांचं भाषण आणि माझ्या भाषणामध्ये फार फरक आहे. त्यामुळे साहेबांपुढे मी असं बोलत नाही. म्हणून मी साहेबांच्या कार्यक्रमाला कधी जात पण नाही. साहेबांचं झालं का मग मी म्हटलो, कारण की साहेबांचं मंत्र वेगळे, माझे मंत्र वेगळे.
स्वतःच फायदा दोघांनी घ्यायचा. कुठल्याही पक्षाची अशी बैठक होऊ शकते. नेत्याचं काम काय? नेत्याचं काम आहे की नेता किती जरी दुःखात असला तरी समोर बसलेली त्याची जनता हसत राहिली पाहिजे, तर तो नेता यशस्वी होतो. काही तालुक्यामध्ये असे नेते की ते स्वतः हसत होते, जनता रडत होती, स्वतः हसत नाही राहायचं, लोकांना हसवलं पाहिजे. आणि म्हणून हा आनंद आपल्या सगळ्यांच्यामुळे मिळाला. एक परिवार म्हणून राहा, एक संघ राहा. कुठल्याही प्रकारे बाहेरचं कुठलंही चर्चा, कुठलीही वाच्यता आपल्या मतदारसंघामध्ये येता कामा नये. आणि मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी संयमाने व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर जपून कमेंट करा. सोशल मीडियावर युद्ध होता कामा नये. सगळे युद्ध हे संध्याकाळी 8 वाजता सुरू होतात आणि सकाळी 6 वाजता संपतात. त्याच्यानंतर 6 ते 8 सगळं नॉर्मल शिर्डी. ही एकमेव शहर आहे महाराष्ट्रात जे 8 वाजता रात्री सुरू होतं आणि सकाळी 6 वाजता थांबतं. मला याचं फार आश्चर्य वाटतं की माझ्याबद्दल असा बोलला. आमचे सरपंच आहेत, त्यांच्याबद्दल कधीतरी टीका केली व्हॉट्सअपवर, दारू पिऊन. तो इतका चिडला बरं माझ्याबद्दल बोलतात. म्हणजे का दारुड्याच्या बोलण्यावर तू जर एवढं धडपडत असेल तर राजकारण सोडून दे. 50 वर्ष आमच्या चिक्कलपेट झाली तरी मी असतोय. याला एकच मार्ग मी स्वीकारला, मी आणि माझ्या वडिलांनी. आम्ही पेपर वाचायचं बंद केलं आणि व्हॉट्सअप वाचायचं सोडून दिलं. माझ्याबद्दल कोण लिहितंय मी वाचतच नाही. मी पत्रकार महोदयांना देखील सांगितलं की माझ्याबद्दल मी काय बोलतो ते क्लिप असेल तर पाठव. विरोधक काय बोललं मला याच्यात काय घेणं नाही. मी कोणाला बोलवायला थांबू शकत नाही, मी कोणाला दारू प्यायला थांबू शकत नाही, आणि दारू पिल्यानंतर मेसेज टाईप करायला थांबू शकत नाही. तो माझा अधिकारही नाही. तो त्याचा अधिकार आहे, त्यांनी करत राहावं. माझं काम विकास करणं, मी करत राहणार. आणि विकासाचंच उत्तर मतदानातून मिळतं. बाकी या सगळ्या गोष्टी हे जे काही टीव्हीवर आज चालतं, सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी जे खालच्या पातळीवर भाषण करतात, ही महाराष्ट्राची सभ्यता नाही. मलाही दुःख होतं पण बोलू शकत नाही. मी बोललो का महाराष्ट्रात लगेच आता ह्या ज्या बोलू दाखवते बरोबर क्लिप 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 कट करून पाहते एडिटिंग करून कसे वाचतात की पत्रकार आमचे हुशार आहे, पण आपल्या मनामध्ये पाप नाही. आणि आता आपण असंच बोलतोय, सगळ्यांनी स्वीकारलं, त्यामुळे टेन्शन काही येत नाही. कारण की आपल्या मनामध्ये कुठलाही पाप नाही. जे बोलतो ते समाजाच्या हिताचं बोलतो. जेव्हा भिकाऱ्यांचं बोललो, संस्थांचं जेवण बंद केलं आपण मोफत, आणि 10,000 लोक जेवायचे बंद झाले. 10,000 गुन्हेगार मुक्त शिर्डीकडे वाटचाल करत असताना महाराष्ट्र माझ्या विरोधात होता, पण शिर्डीच्या प्रत्येक जण माझ्या पाठीमागे उभा राहिला. त्याबद्दल सगळ्या ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही फक्त पाठीमागे उभे राहा, हे सगळी घाण मी साफ करतो, तुम्ही काळजी करू नका. हे काय करा उचलून ठोकणार आहे थोडं म्हणतो ना की हळूहळू हळूहळू, बरोबर ते. अरे मागून जाऊ नका तुम्ही, बरोबर. हम तुम्हाला साथ आहे म्हणजे बरोबर चाललं पाहिजे. जो पाठीमागा असतो ना तो वळाल्यानंतर पुन्हा सापडतो का सापडत नाही, हम साथ आहे म्हणणं बरोबर चालायचं. आम्ही तुमच्या पुढे आहोत म्हणजे आता आपण वाक्य बदलायचे. कुठल्याही काम नाही, हम तुम्हाला साथ है ठीक है, हम इस काम में आपसे 2 कदम आगे है, आम्ही करू म्हणून तुम्ही या, असं म्हणलं पाहिजे. नाही तर का आम्ही तो गोळ्या घ्यायला आणि बाकी सगळे माझ्या म्हणजे माझी विकेट पडल्यानंतर मग तुमच्याकडे गोळी घेण्यापेक्षा आपलं उत्तर चालून त्याकडे गोळी घातली आली पाहिजे. हे संकट असं निर्माण केलं. ज्या कोणी माणसांनी राजकारणामध्ये नारा केला की आमका ढमका आगे बढो, हम तुम्हारे साथ है, हे त्या नेत्याला येण्याकडे धंदे. पोलिसांनी हाणायला सुरू केलं तर पहिले तू खा मग आमच्या राहत पाहिजे. मी उलट आहे, तू मागे चलो भैया मैं पीछे हो, आराम से चलते रहो, हे आपल्याला करायचं. तर त्यामुळे राजकारणामध्ये या गोष्टी घडत राहतात. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार.
असंच एक राहा, आनंदात राहा आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून आपण एक संघ राहून काम करू, शिर्डीचा विकास करू, माता भगिनी सुरक्षित ठेवू, युवकांना रोजगार देऊ आणि साईबाबांच्या स्वप्नपूर्तीकडे ज्या शिर्डीची संकल्पना साईबाबांनी केली ती शिर्डीची स्वप्नपूर्ती करण्यासाठी आज या हॉलमध्ये असलेला प्रत्येक संघटन अविरतपणे काम करेल एवढीच अपेक्षा ठेवतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.